वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य। दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य। वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद। नमस्कार, मी वास्तुप्रसाद शिवरकर। वास्तुशास्त्रानिमित्त बऱ्याच वास्तूंना मी व्हिजिट करत असतो आणि त्यातून बऱ्याच प्रकारचे अनुभव येत असतात। तर असाच एक वेगळा आलेला अनुभव आज शेअर करतोय। मित्रांनो, वास्तुशास्त्र हे हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन, पीस, सेफ्टी, करिअर, बिझनेस, रिलेशनशिप आणि मॅरेज एवढ्या गोष्टींकरता कारणीभूत ठरू शकतं। वास्तूमध्ये ज्या प्रकारचे दोष आहेत त्या प्रकारचे इफेक्ट आपल्याला येत असतात, किंवा वास्तूप्रमाणे ज्या गोष्टी पॉवरफुल आहेत त्या गोष्टी आपल्याला मिळत असतात। एका व्यक्तीचा मला फोन आला आणि फोनवरती थोडेसे घाबरलेलेच होते की सर, म्हटले थोडंसं अर्जंट काम होतं, तर लवकरात लवकर यायला जमेल का? तर म्हटलं काय हरकत नाही, काय होतं? ते म्हणे आपण आल्यावरच बोलूया, पण लवकरात लवकर तुम्ही आलात तर बरं होईल, कारण आमच्या घरामध्ये फार टेन्शनचं वातावरण चालू आहे आणि तुमची अर्जंटली कन्सल्टन्सीची आम्हाला गरज आहे। काय हरकत नाही, एक वेळ दिली मी त्यांना आणि त्या वेळेमध्ये त्यांच्या घरी गेलो। घरी गेल्यावर काही ना, कुटुंब काही फार मोठं नव्हतं, नवरा बायको आणि 2 मुलं एवढाच परिवार होता। चांगला परिवार, म्हणजे घरामध्ये गेल्यावरती कळालं की आर्थिक परिस्थिती कुठेतरी काहीतरी बिघडलेली असं काही वाटत नव्हतं। आणि रिलेशन म्हणाल तर ते सुद्धा चांगलं दिसत होतं, कारण सगळं व्यवस्थित बसलेले होते। मग मिस्टर जे होते त्यांनी सांगायला सुरुवात केली की सर, म्हटलं आमचं सगळं आहे व्यवस्थित, परंतु अचानकच माझी जी मिसेस आहे तिला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही पूर्णपणे हादरून गेलेलो आहे। आम्हाला खूप लोक धीर देत आहेत, परंतु नुसता धीर आम्हाला कितपत उपयोगी पडेल असं माहीत नाहीये। म्हणून आम्ही ठरवलं की आपण थोडासा वास्तुशास्त्राचा आधार घ्यावा आणि तुमचं नाव आम्हाला जे समजलं त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला फोन केला होता। काय हरकत नाही, आपण बघूया। मग त्यांची पत्रिका बघितली। त्यांची जी होती ती स्वतःची अशी पूर्णपणे मोठी बिल्डिंग होती आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तिथे होत्या ठरवल्या। त्यांचा हे होता, बिझनेस पण होता आणि मिसेस ज्या होत्या त्या हाऊसवाईफ होत्या। तर पत्रिका ज्यावेळेस मी त्यांची बघितली, त्यांना म्हटलं कधीपासून हे सुरुवात झाली किंवा कधी तुम्हाला समजलंय? तर त्यांनी सांगितलं की मागच्या महिन्यामध्ये हे डिटेक्ट झाला आणि त्यामुळे आम्ही आता पूर्णपणे काय म्हणतो, इतके काळजीमध्ये आहेत की कुठल्याच गोष्टीमध्ये मन लागत नाही। बरं, वय असं नाहीये की आता त्याला वय झालेलं आहे, सगळं आपलं उपभोगून झालेलं आहे, तसंही नाहीये। अर्धवट वय असतानाच या गोष्टी समोर आल्यात आणि तुम्हाला तर माहिती म्हणे की कॅन्सरचं सक्सेसचं प्रमाण अतिशय कमी आहे। त्यांना म्हटलं काही काळजी नका करू, आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघूया आणि उपाय आपल्या साईडने करूया। डॉक्टरांचे उपाय जे आहेत ते तुम्ही नक्की सुरू ठेवायचे। मेडिकलमध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारची ढवळाढवळ करायची नाहीये किंवा कुठल्याच प्रकारचं त्यांना चॅलेंज द्यायचं नाहीये। तुमच्या ज्या काही मेडिकलच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सुरूच ठेवायच्या। आपण वास्तुशास्त्र, पत्रिका या माध्यमातून जेवढं काही त्याला बुस्टिंग देता येईल चांगलं होण्याकरता ते करायचं। ज्यावेळेस मी त्यांची पत्रिका बघितली त्यावेळेस पत्रिकेमध्ये थोडासा तब्येतीचे आजारपण होते किंवा थोड्याशा तब्येतीच्या काही तक्रारी असलेली ती पत्रिका होती आणि विशेषतः सध्याचा जो त्यांचा जो पिरियड चालू होता म्हणजे पत्रिकेतला, तो एक राहू ग्रहाच्या अंडर जो म्हणतो आपण, राहूची महादशा, राहूची अंतर्दशा आणि शनीची परत प्रत्यंतर दशा, तसा तो पिरियड सगळा सुरू होता आणि ग्रहांची प्लेसमेंट सध्याची, त्याला आपण गोचर म्हणतो, ते सुद्धा फार काही फेवरेबल नव्हतं। त्यामुळे कदाचित ती पत्रिका देखील तिथे काम करत होती। परंतु मुख्यतः मी त्यांना म्हटलं की मला तुमचं सगळं घर बघायचं आहे आणि आमच्या वास्तुशास्त्रामध्ये जे काही नियम आहेत ते नियम इथे कशा प्रकारे आहेत ते चेक करायचे। कारण मी त्यांना बोलताना सांगितलं की म्हटलं जर तुमच्या ईशान्य दिशेला 3 दोष आले किंवा तुमच्या नैऋत्य दिशेला 3 दोष आले तर आमचा असा एक्सपिरियन्स आहे की त्या घरामध्ये कॅन्सरचं प्रमाण असण्याची शक्यता असते आणि त्यातल्या त्यात ज्याची पत्रिका वीक आहे त्याला ते कॅन्सर होऊ शकतो। तर हे ऐकल्यावरती ते म्हणे नाही, आम्ही तर कधी असं काही ऐकलं नव्हतं की आम्ही ह्या अँगलने कधी विचार नव्हता केला, फक्त एक वास्तुशास्त्राप्रमाणे घर बघावं म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं। म्हटलं नाही, वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक पर्टिक्युलर गोष्टीला काहीतरी जागा आहेत आणि कॅन्सर करता
आमचे जे काही स्टडी आहेत, आमचे जे काही केस स्टडीज आहेत किंवा आम्हाला जे काही अनुभव आलेले आहेत त्याच्यानुसार हे आम्ही नियम तयार झालेले आहेत असं धरा, असं मी त्यांना सांगितलं. तर मग आम्ही संपूर्ण घर चेक केलं. तर बरोबर जे सांगितलं होतं मी त्याप्रमाणेच ईशान्य दिशेला टॉयलेट नव्हतं, परंतु ईशान्य दिशेला खाली बरोबर त्यांचा सेफ्टी टँक आला होता. तर ईशान्य दिशा ही अतिशय महत्त्वाची आहे. ईशान्य दिशा ही संपूर्ण प्रगतीची आहे. ईशान्य दिशा ही तुमच्या तब्येतीची तर आहेच आहे. ईशान्य दिशा पैशाची सुद्धा आहे. तब्येत बिघडली तर पैसे तर जाणारच आहे तब्येतीकरता. त्यामुळे ईशान्य दिशा ही सर्वार्थाने अतिशय चांगली असणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या तर समजा टॉयलेट आलं तो भाग वेगळा आहे, परंतु सेफ्टी टँक हा जो प्रकार आहे ना तो अतिशय मोठा वास्तुदोष करतो. कारण जमिनीपेक्षा जमिनीच्या खालचे जे दोष आहेत ना ते माणसाला जास्त त्रास देतात, ते जास्त सिव्हिअर असतात. मग ते जे ईशान्य दिशेचं टॉयलेट होतं, ईशान्य दिशेचं जे सेफ्टी टँक होता तो मला एक पॉईंट तिथे सापडला. त्यानंतर मग आम्ही त्यांच्या संपूर्ण घरामध्ये परत सगळ्या गोष्टी बघितल्या. तर आग्नेय दिशेला त्याची पिण्याच्या पाण्याची टाकी होती. तर तिथे एक मोठा दोष, आग्नेय दिशेला पाणी आलं की लेडीजच्या तब्येतीला अडचणी येतात. त्यामुळे आग्नेयची जी टाकी होती त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा देखील मोठा दोष आपल्याला सापडला. त्यानंतर नैऋत्य दिशा जी असते महत्वाची नैऋत्य दिशा, त्या घराचा नैऋत्य दिशेला मी मगाशी जे सांगितलं, नैऋत्य दिशेला 3 दोष जर आले तर बऱ्याच घरांमध्ये असं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर नैऋत्य दिशेला एकतर त्यांचा एंट्रन्स आला होता. दुसरी गोष्ट, नैऋत्य दिशेला एंट्रन्सच्या शेजारीच त्याचं एक टॉयलेट तयार केलं होतं. बाहेरून आल्यावरती लगेच असलं पाहिजे, हातपाय धुवायला पाहिजे वगैरे असं हे करून एक नैऋत्य दिशेला टॉयलेट बाथरूम केलं होतं. आणि दक्षिण दिशेला, नैऋत्यच्या जवळच दक्षिण दिशेला त्यांचं किचन सुद्धा होतं. म्हणजेच काय झालं की नैऋत्य दिशेमध्ये हे 3 दोष आले होते. जो आमचा वास्तुशास्त्राचा नियम आहे तो नियम तिथे तंतोतंत लागू झालेला मला दिसला. म्हणजेच काय झालं, नैऋत्य दिशा बिघडली, ईशान्य दिशा बिघडली आणि आग्नेय दिशा बिघडली. यापैकी एक जरी दिशा चांगली असली असती ना तर कदाचित इतका सिव्हिअर इफेक्ट आला नसता. परंतु अनफॉर्च्युनेटली ते वास्तूचे दोष तिथे होते. प्लस पत्रिकेमध्ये थोडीसं ग्रहमान खराब झालं होतं. त्यामुळे दोन्हीचा कंबाईन इफेक्ट जो आहे तो त्या घरातल्या लेडीजवर गेलेला दिसला मला. मग त्यांना वाटलं की आपल्या जीवापेक्षा कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही आहे. तर आपण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी चेंज करू शकतो. उपाय तर आहेतच, परंतु ही स्टेज साधे उपाय करण्याची नाही आहे. आपल्याला काही गोष्टी नॅचरली जर केला तर लवकर आणि चांगला इफेक्ट येऊ शकतो. तर त्यांनी सांगितलं काहीच हरकत नाही आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं मला माझी बायको आहे, तिच्यापुढे कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही आहे. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आपण करूया. मग त्यांची स्वतःचीच बिल्डिंग होती, त्यामुळे या गोष्टी करणं देखील आम्हाला सोपं पडलं. आणि मग तिकडचा जो ईशान्येचा जो सेफ्टी टँक होता तो पहिल्यांदा आम्ही बंद केला. सेफ्टी टँक बंद केला, त्यावरती बऱ्याच काही प्रकारच्या ट्रीटमेंट्स असतात, म्हणजे बंद केल्यानंतर सुद्धा त्यासुद्धा गोष्टी आम्ही तिथं फॉलो केल्या. त्यानंतर ईशान्येला लगेच आम्हाला पाण्याची टाकी घेणं शक्य नव्हतं, कारण तिथे सेफ्टी टँक होता. परंतु आम्ही उत्तरेला एक त्यांची पाण्याची टाकी मात्र घेतली आणि आग्नेयाला जी पाण्याची टाकी होती ती पूर्णपणे बंद केली. तिकडचं संपूर्ण भर घालून तो पूर्ण प्लेन पोर्शन करून घेतला. नैऋत्येला जे काही 3 दोष आले होते, एंट्रन्स तर लगेच बदलणं शक्य नव्हतं, परंतु थोडा शिफ्ट करता आला आम्हाला तो एंट्रन्स. त्यामुळे तो दक्षिण नैऋत्येकडेचा झुकणार होता. थोडासा पश्चिमेला आम्हाला नेण्याचा स्कोप होता, तो आम्ही तो पश्चिमेला नेला. आणि त्यानंतर किचन जे होतं मेन म्हणजे ते किचन सुद्धा आम्ही व्यवस्थितपणे आग्नेय दिशेला नेलं. आणि हार्डली 4-1 महिन्यामध्ये त्यांच्या तब्येतीमध्ये खूप काही इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली. ऑफकोर्स हा काय फक्त वास्तुशास्त्राचाच इफेक्ट आहे असा दावा मी करत नाही. डॉक्टरांनी केलेले प्रयत्न, त्यांची स्वतःची इच्छाशक्ती, त्यांनी सगळ्या प्रकारे आर्थिक नियोजन कॅन्सरच्या दुखण्याकरता जे केलं होतं ते, या सगळ्या, आणि शिवाय त्याबरोबरीने त्यांचे जे काही नातेवाईक असतील किंवा त्यांचे जे काही वेल विशर्स असतील त्यांच्या सर्वांच्या इच्छाशक्तीमुळे, त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने 4 महिन्यामध्येच त्यांना तब्येतीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला सुरुवात झाली.
आणि एक साधारण 1 वर्षभर त्यांची ती पुढे ट्रीटमेंट चालली खरं म्हणजे. परंतु नंतर डॉक्टरांनी देखील सांगितलं की आता आपण हळूहळू सगळ्या गोष्टी औषधं वगैरे कमी करू आणि तुम्ही बऱ्यापैकी रिकवर व्हायला सुरुवात झालेला आहात. आणि 1.5 वर्षाच्या पिरियडमध्ये संपूर्णपणे ठणठणीत झाल्या आणि आज बरीच वर्ष झाली आहेत त्या अतिशय आनंदाने लाईफ जगतायत. आणि पूर्वी ही जी काही वाईट घटना त्यांच्या आयुष्यात आली होती ते पूर्णपणे विसरून गेलेले. परंतु वास्तुशास्त्र प्रत्येक ठिकाणी करण्याकरता ते बिलकुल विसरत नाही. घरामध्ये कुठली गोष्ट जरी करायची असेल, एखादी गोष्ट जरी काहीतरी त्यांनी विकत आणली तर ती घरामध्ये कुठे ठेवू इथपासून ते आता सध्या माझी पत्रिका कशी आहे किंवा मग मी काय काळजी घेतली पाहिजे इतक्यापर्यंत सतत काहीतरी त्यांचं मार्गदर्शन घेणं चालूच असतं. अशा प्रकारे मित्रांनो, वास्तुशास्त्र आणि पत्रिका या दोघांच्या उत्तम प्रकारे मार्गदर्शनातून एका लेडीजने कॅन्सरवरती मात करून आपलं आनंदी आयुष्य जगायला सुरुवात केली होती. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया आर्त आपण साथ. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तू ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद. 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 डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.